नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. होळीच्या दिवशी पौर्णिमेला पिवळ्या कवड्यांचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. होळीच्या दिवशी आपल्याला हा पिवळ्या कवड्यांचा अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे. लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे. पिवळ्या कवड्या या माता लक्ष्मीला आकर्षित करतात. पिवळ्या कवड्यांमुळे माता लक्ष्मी आपल्या घरात स्थिर स्वरूपात राहते. आपण नवरात्रीमध्ये सुद्धा या पिवळ्या कवड्यांवर सेवा करून याची एक पोटली तयार करून ती आपल्याजवळ आपण ठेवत असतो. व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. उपाय अतिशय सोपा आहे परंतु अतिशय प्रभावी आहे. आपण सर्वांनी हा उपाय पौर्णिमेला करायचा आहे. आता ज्यांच्याकडे आधीच्या कवड्या असेल त्यांनी त्याच कवड्यांवर हा उपाय ही सेवा करायची आहे. होळी 13 मार्चला होळी आहे आणि या दिवशी पौर्णिमा देखील आहे. पौर्णिमा ही अतिशय महत्त्वाची तिथी आहे. पौर्णिमेच्या दिवशी होळी येत असते आणि या पौर्णिमेला हुतानशी पौर्णिमा असं देखील म्हणतात. हा उपाय आपण पौर्णिमेच्या दिवशी दिवसभरात केव्हाही करू शकतो. तुम्ही हा उपाय सकाळी करू शकतात किंवा तुम्ही हा उपाय संध्याकाळी केला तरी चालेल. हा उपाय स्त्री पुरुष कोणीही करू शकतात. हा उपाय केल्याने माता लक्ष्मी अखंड स्वरूपात आपल्या घरामध्ये वास करते. माता लक्ष्मी आपल्या घरात स्थिर राहते. आपण कष्ट करतो, पैसा आपल्या घरात येतो, पण तो कुठे खर्च होतो हे आपल्याला देखील कळत नाही. पैसा हा चंचल आहे, तो एका ठिकाणी टिकून राहत नाही आणि म्हणूनच महिलांनी हा उपाय पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे. यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरात स्थिर स्वरूपात राहील. माता लक्ष्मीला घराकडे आकर्षित करण्यासाठी, माता लक्ष्मीला घराकडे खेचण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे आणि हा उपाय पौर्णिमेच्या दिवशी करण्याला अतिशय महत्त्व आहे. हा उपाय आपल्याला 13 तारखेला पौर्णिमेच्या दिवशीच करायचा आहे. मग उपाय तुम्ही सकाळी करा किंवा तिन्ही सांजेचा जो टायमिंग असतो, लक्ष्मी येण्याची जी वेळ असते त्या वेळेमध्ये केला तरी चालेल. तुम्हाला यासाठी 7 किंवा 5 पिवळ्या कवड्या घ्यायच्या आहेत. बघा, तुम्हाला 7 किंवा 5 पिवळ्या कवड्या घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला आपल्या देवघरासमोर बसायचं आहे. देवघरात दिवा प्रज्वलित करून घ्यायचा. स्वामींना मुजरा करायचा आहे. आता या पिवळ्या कवड्या आपल्याला आपल्या उजव्या हातात घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला काही सेवा करायच्या आहेत. बघा, आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये सेवा दिलेल्या आहेत. यापैकी आपल्याला काही सेवा करायच्या आहेत. आपल्याला 1 वेळा श्री सुक्तम म्हणायचं आहे, 1 वेळा पुरुष सुक्तम आणि 16 वेळा नवार्णव मंत्र म्हणायचा आहे. यानंतर 16 वेळा गायत्री मंत्र म्हणायचा, 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आणि 16 वेळा कुबेर मंत्र म्हणायचा. त्यानंतर 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राची करायची. आता या सर्व सेवा करून झाल्यानंतर या पिवळ्या कवड्या आपल्याला पिवळ्या कलरच्या कपड्यात ठेवायच्या आहे आणि त्याची एक पोटली तयार करायची आहे. यानंतर ही पोटली आपण देवघरामध्येच ठेवायची आहे. नंतर ती तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवली तरी चालेल किंवा दुकान व्यवसाय असेल तर त्या ठिकाणी ठेवली तरी चालेल. आता महिलांना जर का मासिक धर्म असेल, अडचण असेल तर सेवा करता येणार नाही. मग तुम्ही पहा, पाडवा येत आहे, अक्षय तृतीया येत आहे, त्यावेळेस तुम्ही या सेवा केल्या तरी चालेल. लक्ष्मी ही चंचल असते, ती एका ठिकाणी कधीही थांबत नाही हे आपल्या सर्वांना माहिती आहेच आणि यासाठीच आपल्याला हा अत्यंत प्रभावी उपाय पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे. व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. व्हिडिओ संपूर्ण बघा. हा उपाय करून झाल्यानंतर पुन्हा पुन्हा तुम्ही याच पद्धतीने त्या कवड्या काढून
त्यावर हा उपाय करायचा आहे आणि पुन्हा ही पोटली तुमच्या तिजोरीत किंवा तुमच्या दुकानात, व्यवसायात तुम्हाला ठेवायची आहे. आपण कष्ट करत असतो, परंतु आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी म्हणून हे उपाय आपण करायचे आहेत. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली, महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.